शिवसेनेचे आमदार विलासबापू भुमरे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे संदीपान भुमरे यांच्यावरती आणि पुन्हा सगळे मुद्दे काढलेत. मुख्तार पत्राचाही त्या ठिकाणी उल्लेख करतायत. काय तुमचं स्पष्टीकरण असणार आहे? या ठिकाणी आत्ताच आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघितला. या ठिकाणी अंबादास दानवे यांनी ड्रायव्हरच्या नावावर 1100 कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी उल्लेख केला. पण या ठिकाणी अंबादास दानवेचे विरोधी पक्ष नेते होते आणि या ठिकाणी मला वाटतं आता प्रोटोकॉल राहिला नाही, आमदारकी गेली आणि जिल्हा परिषद महानगरपालिका असतील यांचा दारून त्या ठिकाणी पराभव झाला. मग आता पक्षासाठी काहीतरी दाखवायचं, आपली लाल दाखवायची म्हणून हे आरोप केले जाते. पण या ठिकाणी आमच्या ड्रायव्हरला या ठिकाणी मी ज्यावेळेस बातमी बघितली त्या ठिकाणी मी ड्रायव्हरला विचारलं, तुझा असा काही कुठला प्रकार आहे का? ड्रायव्हरने स्पष्ट सांगितलं माझा कुठला प्रकार नाही आहे. ड्रायव्हरला सांगितलं या ठिकाणी आपण नुकसानीचा दावा त्यांच्यात ठोकणार आहोत आणि त्यांनी जी SIT CID चौकशी मागणी केली, या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, यांनाच आम्ही चौकशीची मागणी करणार आहे का? जे अंबादास दानवेंनी या ठिकाणी आमच्यावर आरोप केले याची चौकशी हो आणि जे आरोप झाले याच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण की उगाच चुकीचे आणि खोटे आरोप केले नाही पाहिजे. हे नैराश्यातून केलेले आरोप आहे. कुठेतरी पराभव पचवता नाही येते. त्या अनुषंगाने भुमरे परिवाराचं, खासदार भुमरे साहेब असतील, मी स्वतः विलास भुमरे असेल, आमचं राजकीय वलय वाढत असते. त्यामुळं हे राजकीय द्वेषातून केलेले आरोप आहे. जावेद रसूल खान यांच्या नावाने ही जमीन घेण्यात आली आणि त्याचा हिवानामा केला असं सुद्धा ते म्हणतात आणि त्यासोबतच बरेच मोठे गंभीर आरोप केले. जमीन हडपण्याचा हा सगळा प्रयत्न त्यांनी म्हटलाय. हे बघा, जमीन हडपण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय का त्या ठिकाणी आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत. खोटे आरोप केले म्हणूनच अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत ना. हे फक्त चुकीचे आरोप करताय. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असतील, आपलं नेतृत्व सिद्ध करता नाही आलं. आता कुठेतरी पक्षश्रेष्ठीला दाखवायचं आहे, भुमरे परिवाराला आरोप करायचे, आपली स्वतःची लाल करून दाखवायची, या प्रकारे. त्यामुळे आम्ही अब्रू नुकसान दावा त्या ठिकाणी अंबादास दानवेवरती ठोकणार आहोत. त्यांचा दावा आहे की 1985ला जावेद यांचा जन्म झाला, जावेद शेख यांचा, आणि 1971 रोजी हा हिबानामा झालेला आहे. अहो, कुठं काही खरं असतं तर अब्रू नुकसान दावा कसा ठोकता येईल? हे खोटे आरोप आहे. त्यामुळेच आपण अब्रू नुकसान दावा ठोकतो ना त्या ठिकाणी. पण आणखी जावेदच्या नावावर 400 कोटीचं पण प्रकरण आहे, 400 एकर जमीन आहे असं पण ते म्हणतात. हे बघा, जर असतील तर त्या ठिकाणी तो ड्रायव्हर माझ्याकडे आहे, ते पूर्ण अंबादास दानवेंना आपण दान करून देऊ. त्यांनी जे आरोप केले ना, त्यांनी ती प्रॉपर्टी सिद्ध करा, आपण अंबादास दानवेंना ती दान करून देऊ, गिफ्ट डेट करून देऊ. त्यांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, सखोल चौकशीची मागणी करतायत. तुम्ही कायदेशीर लढाई लढणार आहात, काय नेमकं तुमचं पुढचं पाऊल आहे? बघा, आपण अब्रू नुकसान दावा ठोकणार आणि या ठिकाणी अंबादास दानवेंचे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमच्यावर आरोप केले याची देखील चौकशी होऊन त्या ठिकाणी अंबादास दानवेंवर कारवाई झाली पाहिजे. विनाकारण खोटे आरोप कोणावर केले गेले नाही पाहिजे. या ठिकाणी भुमरे परिवाराचं राजकीय वलय वाढत चाललं, याला कुठेतरी प्रतिमा मलिन करण्याचं काम हे अंबादास दानवे करतात. त्यांनी एक दावा आणखी केला की या सगळ्या जमीन घोटाळ्याचे जे तार आहेत ते समृद्धी महामार्गाशी जोडलेले आहेत. 1150 कोटीचा व्यवहार झाला आणि त्यानंतर ही जमीन जी आहे ती जादा भावामध्ये समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण करण्यात आली, असं पण त्यांचा कुठेतरी कल आहे. नेमकं सत्य काय? मी तुम्हाला सांगितलं, जर याच्यात सत्य असतं तर अब्रू नुकसानीचा दावा ठोकता येत नाही. कुठं जर सत्य असेल तर आपण अब्रू नुकसान करू शकत नाही. पण या ठिकाणी आपण न्यायदेवतेकडे कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा दावा ठोकतोय आणि अंबादास दानवेंनी जर ज्यावेळेस ड्रायव्हरवरती 1151 कोटीचा जो दावा आरोप केला, हा जर खरा असेल तर मी आपल्याला सांगितलेलं आहे ते अंबादास दानवे यांना आपण गिफ्ट डीड करू, दानपत्र करून देऊ. या ठिकाणी आपण अब्रू नुकसान दावा ठोकणार आहोत. हे फक्त भुमरे परिवाराला टार्गेट करण्याचं काम हे अंबादास दानवे करताय. ह्या अंबादास दानवे टार्गेट का करतात हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्देश काय यामागचा? हे बघा, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्वी त्यांचं जे राजकीय वलय होतं आणि भुमरे साहेब खासदार झाल्यानंतर त्यांचं जे वलय वाढत चाललं आणि यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका असतील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि पक्षश्रेष्ठीला आपण काय दाखवणार? तर कुठल्या माध्यमातून खासदार आमदारावर आरोप करत राहायचे. हा प्रकार अंबादास दानवेंनी लावलेला आहे. बाकी याच्यात कुठलं तथ्य नाही, कुठलं सत्य नाही. त्यामुळं आपण यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत आणि या ठिकाणी त्यांनी जसे SIT CID चौकशी झाली पाहिजे मागणी केली, आम्हीच या ठिकाणी मागणी करतो का अंबादास दानवेंचे इलेक्ट्रॉनिक मीडियावर आरोप केले याची चौकशी झाली पाहिजे. हे खोटं सत्य समोर आल्यानंतर यांच्यात तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हीच मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत.
या संदर्भातलं काही पत्र लिहिणार आहे, मागणी करणार आहे, जाऊन भेट घेणार आहे, काय करणार नेमकं? नाही, या ठिकाणी मी माझ्या लेटरवरती लेखी स्वरूपात त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार आहे का अंबादास दानवे वारंवार आमच्यावर त्या ठिकाणी खोटे आरोप करतात, यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, ही मागणी त्या ठिकाणी करणं होतं. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो अंबादास दानवे यांनी जे आरोप केले यानंतर आता विलास बापू भुमरे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हे सगळे आरोप बिनबुडाचे आहे आणि त्यांचीच चौकशी व्हायला हवी अशा स्वरूपाचं पत्र ते मुख्यमंत्र्यांना देणार आहे. नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत वाढेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.